कसा आवाज येतोय पहा. आज आपण इथं कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत. अतिशय ह्या वड्या खमंग आणि कुरकुरीत होतात, कारण त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट टाकलेलं आहे आणि ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, तेव्हा तुम्हाला ते समजेल. व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आपण इथं पोहे घेतलेले आहेत पहा. आणि ते पोहे आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत. ते ऑलरेडी भाजलेलेच असतात. नंतर अशा हाताला चुरगळले का ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थंड व्हायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण कोथिंबिरीचं पाहू पहा. कोथिंबीर आपण धुवून या कपड्यामध्ये लपेटून ठेवली होती. कोरडी ती फडफडीत झालेली पहा, चांगली मस्त. आणि तिथं कापून घ्यायची आपल्याला आणि मध्ये एकदा काप द्यायचा आहे त्याला आणि मग एकावर एक ती ठेवायची पहा अशी छानपैकी. आणि मग अशी बारीक तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ती अशी बारीक करू शकता, एकदम अशी दाबून धरायची एकदम जाम चांगली. आणि मग ती आपल्याला कापता येईल अशी एकदम बारीक झाली. मी दांड्या पण घेतलेल्या आहेत त्याच्या, कारण दांड्याने कोथिंबीर वडी खाल्ल्यासारखी वाटते, सुवास येतो चांगला पानांपेक्षा. आता असं जरी कापलं तुम्ही तर तुम्ही अजूनही कापू शकता पहा. असे एकावर एक थोडी पलटी करायची आणि बारीक करता येते अजून. किती मोकळी झाली पहा. ओली असती तर अशी होत नाही पहा मोकळी, आणि कापता पण येत नाही नीटनेटकी. आता ही ताटात काढून घेऊ. सकाळी जर वड्या करायच्या असतील तर रात्रीच धुवून ठेवायची कपड्यात गुंडाळून. आता इथं बेसन पीठ घेतलंय आपण 1 वाटी आणि अर्धी वाटी आपण पोह्याचं पीठ आपण मिक्सरमधून काढलेलं आहे पहा, पोहे भरडून त्याचं पीठ तयार केलं आणि ते आपल्याला फक्त इथं अर्धी वाटी घ्यायचं आणि त्यानेच आपले पोहे फार कुरकुरीत होतात, छान होतात एकदम. आता इथं एक वाटण करायचं आहे छोटं. इथं लसूण घेतलाय जरा जास्त, जरा मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या तिखट नाही आहेत फार. आणि इथं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे जिरं घेतलेलं आहे. हे असं भरडं आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यातून काढायचं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता किंवा पोपटी मिरच्या जास्त वाढवू शकता मग, पण ते तिखटच नसतात जास्त. आता भरडा काढून घेतलाय आपण, तो त्याच्यामध्ये टाकलाय. आता थोडीशी हळद टाकायची आहे. तांबडं तिखट पण थोडंसं टाकलंय, चव छान लागते. नंतर हिंग टाकून घेतलाय पहा आपण. नंतर इथं तीळ टाकलेले आहेत. नंतर मीठ टाकून घ्यायचे. तुम्ही ह्या स्टेजला तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल पण टाकू शकता एखादा चमचा, पण मी नाही टाकलेलं. आणि लिंबू पण पिळू शकता पहा, अजून चव वाढते त्याची. पण मला अशा साध्याच करायच्या आहेत जरा. आता मिक्सरचं भांडं आपण थोडं धुवून घेते, त्याला मिरची लागलेली होती थोडी, आणि असं हे मळून घ्यायचं पीठ. पीठ फार पातळ नाही करायचं पहा, सैलसर नाही करायचं आपल्याला. अशा मध्यम मीडियम साईजचं पीठ करायचं आहे. पीठ मळून झालंय आपलं. आता याला थोडंसं तेल लावून घेऊन याच्यात ते पीठ आपण टाकू आणि हाताने सगळीकडे दाबून घेऊ. आपल्या हातांना कळतं पहा कुठं जास्त झाले कुठं कमी झाले, अशा पद्धतीने. नंतर ते चमच्याने चांगलं सेट करून घ्यायचंय आणि याच्यावरती आपण मग तीळ टाकणार आहेत पहा. तिळाने फार स्वादिष्ट लागते वडी, दिसायला सुंदर दिसते. आणि दाबून घ्यायचे तीळ टाकल्यानंतर, का जेणेकरून जर तुम्ही तळल्या तर ते तीळ असे तेलामध्ये नाही उतरत पहा. शॅलो फ्रायमध्ये तर नाहीच उतरत ते, पण जर तळले तर एखाद्या तेलात उतरतात. त्याच्यामुळे आपण ते दाबून घ्यायचे चांगले. आणि वडी आता आपण पलीकडं मी कढईत पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी आता चांगलं तापलं असणार आहे, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. पाणी तापायला पण वेळ लागतो ना, उकळी यायला. आता उकळलेलंच पाणी आहे त्याच्यामुळे पटकन काम होईल आपलं. पहा झाकण ठेवून उकळलेलं आहे, पटकन ठेवून देऊ, झाकण ठेवून देऊ आणि एक 12 ते 15 मिनिटं आपण त्या वड्या ठेवू. तेवढाच वेळ शिजवायचे आहेत. खूप वड्या शिजवायच्या नाहीत पहा, त्या अजिबात चांगल्या नाही लागत मग. त्याची वासच निघून जातो सगळा. असं जास्त जर शिजल्याच आपल्या वड्या 15 मिनिटं झालेले आहेत. आपण सुरी काढून पाहिलेली आहे, सुरीला कुठे काही चिकटलेलं नाही. छान शिजल्यात आपल्या वड्या. तर त्याला आपण थंड होऊ दिल्यानंतर आपण ह्या कापायला घेतलेल्या आहेत पहा. थोड्या आधी उभे काप देऊन घेतलेत, नंतर आडवे काप दिलेले आहेत आणि वड्या छान निघतात पहा. काय निघण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, पटपट पटपट निघतात लगेच. आणि ते शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायचे आहेत पहा. अतिशय स्वादिष्ट सुंदर वडी लागते पहा. दिसते छान, जेवढी चांगली दिसते तेवढी ती चवीला पण छान लागते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा ह्या वड्या तुम्ही टिफिनला देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता आणि चहासोबतही तुम्ही ह्या वड्या दुपारच्या नाश्त्याला खाऊ शकता पहा, किंवा वरण भाताला बरोबर तोंडी लावू शकता
किंवा जेवणाच्या अगोदर अशा कुरकुरीत वड्या तुम्ही सुरुवातीला म्हणलं तरी स्टार्टर ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता. छान वड्या निघल्यात. पहा आता आपण ह्या शॅलो फ्राय करून घेऊ. तुम्ही जर डाएटवर असाल तर तुम्ही अशा खाल्ल्या तरी त्या छान लागतात. पण शॅलो फ्राय केल्यावर खमंग लागतात आणि तळल्यावर तर त्याच्यापेक्षा खमंग होतात अजून. तुम्हाला जसं आवडेल तसं. आता पण मी इथं शॅलो फ्रायच करणार आहे. म्हणजे ते हेल्दी होतील आपल्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून. पॅन ठेवलाय पहा आपण गॅस चालू केलाय. आता आमच्या पॅनला मध्ये उंच वाटा आहे. कढईने तेल जातं आपण त्या कढईने ते सगळं वड्या सगळ्या मांडून घेऊ. पहा ते तिळाची बाजू सुरुवातीला वरती करायची. एक 5 मिनिटं चांगल्या खालच्या बाजूने खमंग भाजायच्यात. गॅस मात्र एकदम स्लो ठेवायचा आहे. सुरुवातीला पॅन तापल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा आहे. नंतर पलटून पुन्हा 5 मिनिटं ठेवायचे आहेत. आता वड्या आपण ताटात काढून घेतल्यात पहा. असा खडखड आवाज येतोय. सुरुवातीला मी हा आवाज तुम्हाला दाखवणार आहे आता. पहा तुम्हाला मोडून पण दाखवते वडी किती खुसखुशीत झाल्यात बघा. कडक झाल्यात एकदम छान अशा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.